तुम्ही एखादी जाहिरात चालवता आणि वाटतं सगळी लोक बघतील, कोणीतरी एन्क्वायरी करेल, पण काही होत कारण जाहिरात सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण कोणालाच टार्गेट केलं नाही. मेटा ॲड्समध्ये तुम्ही सगळ्यात आधी शिकायलाच हवं टार्गेटिंग म्हणजे काय आणि तुमचा परफेक्ट कस्टमर शोधायचा कसा. आजचा व्हिडिओ याच बेसिक पण सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवर आहे, टार्गेटिंग 101. मेटा तुम्हाला एवढं पॉवरफुल टूल देतो की तुम्ही जाहिरात अगदी पिन पॉइंट ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला समजायला हवं टार्गेटिंगचे 3 मुख्य प्रकार. एक, डेमोग्राफिक्स म्हणजे लोक कोण आहे, वय, लिंग, शिक्षण, नोकरी, रिलेशनशिप स्टेटस इत्यादी. उदाहरण, जर तुम्ही ब्युटी प्रॉडक्ट्स विकत असाल तर तुमचं लक्ष 18 ते 35 वयोगटातील महिला ग्राहकांवर असेल. दुसरे, इंटरेस्ट म्हणजे लोक काय आवडतं त्यावर आधारित. फॅशन, फिटनेस, ट्रॅव्हल, पॅरेंटिंग, स्मॉल बिझनेस, स्पिरिच्युअलिटी, टेक गॅजेट्स, लर्निंग, जे काही. मेटा हे सगळं ट्रॅक करतं आणि त्यावरून तुम्ही कस्टमरला फिल्टर करू शकता. 3, बिहेवियर म्हणजे लोक ऑनलाईन काय करतात यावरून. उदाहरण, मोबाईलवर खरेदी करतात का, वेबसाईटला भेट देतात का, ऍडवर क्लिक करतात का. तुम्ही त्यांच्या व्यवहारानुसार जाहिरात दाखवू शकता. आता उदाहरण घेऊया. माझ्या एका विद्यार्थ्याचा किड्स ऍक्टिव्हिटी बुकचा व्यवसाय होता. त्याने आधी सर्वांना ऍड दाखवली, एकही एन्क्वायरी आली नाही. मग आम्ही त्याचं टार्गेटिंग केलं. वय 25-40, लिंग महिला, आवड पॅरेंटिंग, टॉडलर केअर, होम स्कूलिंग, स्थान अर्बन शहर. फक्त या बदलामुळे त्याला 500 रुपयात 23 लीड्स मिळाल्या, कारण आता ऍड योग्य लोकांपर्यंत पोहोचली होती. टार्गेटिंग शिकल्याशिवाय तुम्ही केवळ ब्लाइंड फोल्ड घालून मार्केटिंग करता. मेटा ऍड्स हे मॅजिक नाही, पण जर तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली तर याचं पॉवर कुठल्याही मोठ्या ब्रँड सारखं आहे. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ही पॉवर तुमच्याही हातात आहे. जर तुम्हाला हे सगळं पद्धतशीर शिकायचं असेल, कोणत्या ऑडियन्सला टार्गेट करायचं, कीवर्ड रिसर्च कसं करायचं, इंटरेस्ट टॅकिंग कसं करायचं, तर माझा लाईव्ह बूटकॅम्प नक्की अटेंड करा. हा तुमच्यासाठी बिझनेस बदलणारा डिसिजन ठरू शकतो. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सीट सिक्युअर करायला अजिबात उशीर करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. टार्गेटिंग शिकायला तयार आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऍड कॉपी म्हणजे काय आणि लोक क्लिक करणारी कॉपी कशी लिहायची. टार्गेटिंग हे पहिलं पाऊल आहे. आता सिस्टम तयार करूया.